श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी एक सेवा सांगणार आहे, जी केवळ 3 दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतात. असे अनेक भक्तांचा अनुभव आहे. ही सेवा अत्यंत सोपी आहे, पण ही सेवा पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने करणे महत्त्वाचे आहे. तर मग सुरू करूया आणि जाणून घेऊया ही 3 दिवसाची सेवा कशी करायची आणि तिचे नियम काय आहेत. मित्रांनो, स्वामी सेवा म्हणजे काही विधी नाही, तर ती आपल्या मनाची, आत्म्याची शुद्धी आहे. स्वामींवर दृढ विश्वास ठेवा आणि कोणतीही सेवा फलदायी ठरते. विशेषतः ही 3 दिवसाची सेवा अनेक भक्तांसाठी वरदान ठरलेली आहे. ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी करू शकता, पण मंगळवारी आणि गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी अधिक शुभ मानली जाते. ही सेवा सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी, ते म्हणजे सेवा सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. स्वामींच्या मूर्तीसमोर एक स्वच्छ आसन घालून बसावे. सेवा पूर्ण करण्यापूर्वी स्वामींना आपली इच्छा सांगावी. ती 3 दिवसाची सेवा मी पूर्ण श्रद्धेने करत आहे. माझी ही इच्छा पूर्ण हो, असा संकल्प करावा. यात आपली इच्छा सांगावी. एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींसमोर प्रज्वलित करावा. शक्य असल्यास तीही 3 दिवस गोड नैवेद्य करावा. आता या 3 दिवसात तुम्हाला काय करायचे आहे, तर सकाळची सेवा, स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जपमाळा वापरली तर अधिक उत्तम. जर पूर्ण पोथी वाचणे शक्य नसेल तर किमान सारामृतमधील 11वा अध्याय वाचावा. सारामृत पोथी ही छोटी असल्याने ती 3 दिवसामध्ये सहज वाचता येऊ शकते. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टकाचे पठण करा. त्यानंतर सायंकाळी स्वामींची आरती करा आणि नैवेद्य दाखवा. सायंकाळच्या सेवेमध्ये दिव्याला पुन्हा प्रज्वलित करून स्वामींचे स्मरण करा. पुन्हा श्री स्वामी समर्थ 108 वेळा जप करा. स्वामींवर श्रद्धेने मन एकाग्र करून आपली इच्छा स्मरण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सेवा म्हणजे पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. स्वामींचे स्मरण करा. मंत्रजाप सुरू करा. श्री स्वामी समर्थ 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थ सारामृतमधील पुढील पोथी 11वा अध्याय वाचन करा. श्री स्वामी समर्थ अष्टकाचे पठण करा. सायंकाळी स्वामींची आरती करा. नैवेद्य दाखवा. आता तिसऱ्या दिवशी सुद्धा अशी सेवा करायची आहे. नित्यक्रमानुसारच स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करावा. पोथी वाचावी. श्री स्वामी समर्थ सारामृत पोथी उरलेली अध्याय वाचून पूर्ण पोथी समाप्त करावी. श्री स्वामी समर्थ अष्टकाचे पठण करा. आरती करा. नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा दक्षिणा द्या. असे दानधर्म केल्याने सेवा पूर्णत्वाला लागते असे मानले जाते. त्यानंतर स्वामींसमोर एक नारळ ठेवा. आपल्या इच्छा स्वामींसमोर अर्पण करा. एका तांब्यामध्ये पाणी घेऊन स्वामींचरणी अर्पण करा आणि उदक सोडा. हे उदक सोडून झाले की सेवा समाप्त होते. सेवा पूर्ण झाल्यावर स्वामींचरणी कृतज्ञता व्यक्त करा. त्यानंतर तुमची सेवेमध्ये झालेल्या चुकांमधील क्षमा याचना मागा. सेवा संकल्पना प्रसाद म्हणून गोड पदार्थ वाटा. शक्य तर मंडळी, ही सेवा करत असताना सगळ्यात महत्त्वाचे आहे ती म्हणजे दृढ श्रद्धा. स्वामी समर्थांनी सांगितलेली आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सेवेमुळे केवळ इच्छा पूर्ण होते असे नाही, तर मनाला शांती मिळते, नकारात्मकता दूर होते, जीवनामध्ये सकारात्मकतेचा ऊर्जा निर्माण होते. अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे. स्वामी कधीही कोणाला निराश करत नाही. तर मंडळी, तुम्हाला तुमच्या महत्त्वाची इच्छा जर पूर्ण करायची असेल तर ही 3 दिवसाची सेवा पूर्ण करा. निष्ठेने श्रद्धेने केली तर सेवा कधीही व्यर्थ जात नाही. स्वामी तुमच्या सोबतच आहेत ही भावना सतत मनात ठेवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि तुमचे अनुभव मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना.